सर्वांना हरिओम. हरिपाठाचा 4थ्या अभंगाचा आपण अभ्यास करतो. या जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये असा कोणी नाही की ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही, ज्याच्या मनामध्ये भक्ती नाही. भक्ती आपण सर्वच करतो, सर्वजण भक्ती करतात, पण भक्तीचा खरा अर्थ काही लोकांनाच कळलेला असतो. भक्तीचा अर्थ महापुरुषांनाच समजलेला असतो. भक्ती म्हणजे काय, साधू संत आपल्याला त्याची ओळख करून देतात. नुसती भक्ती म्हटलं म्हणजे झालं नाही. केवळ भक्ती असली म्हणजे आपल्याला भगवंत भेटेल, परमात्म्याची प्राप्ती होईल असं नाही. मग त्यामागचं रहस्य काय आहे? भक्ती करतो आम्ही सर्वजण, मग आम्हाला भगवंत का भेटत नाही, भगवंताची प्राप्ती का होत नाही? हा प्रश्न साहजिक आहे, प्रत्येकाच्या मनात येणं साहजिक आहे. पण आपण ज्या पद्धतीने भक्ती करायला पाहिजे त्या पद्धतीने, त्या योग्य मार्गाने करत नसल्यामुळे आपले अनेक जन्म जातात, तरी आपल्याला काही भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून आपल्याला साधू संत सांगत असतात की भक्ती करण्याचा खरा मार्ग काय आहे, भक्ती म्हणजे काय आहे. माऊलींनी सांगितलं, भक्ती म्हणजे काय, भाव आहे तर भक्तीला महत्त्व आहे. मनामध्ये भाव असेल तर भक्तीला किंमत आहे. म्हणून भावेविना भक्ती बोलू नये. भक्ती करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. म्हणजे भावचा अर्थ प्रेम आहे. प्रेमाशिवाय कोणती गोष्ट व्यर्थ आहे. प्रेम नसेल मनामध्ये तर कुठलंही नातं जे आहे त्या नात्यालाही काही किंमत नाही, मानवी नात्याला काही किंमत नाही. व्यवहारामध्ये अशी अवस्था आहे. मग परमार्थामध्ये काय, भगवंताबद्दल प्रेम असेल तरच आपल्याला भक्ती केल्याचा फायदा आहे. नाहीतर आपली बाह्य भक्ती होईल, आपली बाह्य भक्ती होईल, पण त्याला काही अर्थ नाही. आणि आपल्याला वाटतं की मी एवढी मोठी भक्ती करतो, एवढी वर्ष घालवली, सकाळी उठून देवपूजा करतो, त्यानंतर ग्रंथ वाचन करतो, कधी कधी तीर्थाटनाला जातो, तरी मला देव का भेटत नाही, तरी मला परमात्म्याची प्राप्ती का होत नाही. माऊली म्हणाले की असं एकदम उतावळ होऊन चालत नाही. एकदम आपण असं उताळ झालं की आपल्याला भगवंत भेटेल असं नाही आहे. जरा भक्ती करण्यामागे, भजन करण्यामागे आपण कसं केलं पाहिजे, तर अत्यंत श्रद्धापूर्वक, भावपूर्वक, शांत चित्ताने आणि निवांतपणे जर आपण भगवंताचे भजन केले, नामस्मरण केले, तर तो आपल्यावर प्रसन्न होतो. तर ते दैवत आपल्यावर प्रसन्न होते, एकदम त्वरित होत नाही. त्याच्याकरता भगवंताची प्रसन्नता आपल्याला वाट पाहावी लागते. आणि त्याच्या प्रसन्नतेमध्ये एकदा का जो प्रसन्न झाला तर मग आपल्या सर्व दुःखांची निवृत्ती होती, आपली सर्व दुःख नष्ट होतात. म्हणून भक्तीमध्ये माऊली सांगतात शांत राहिले पाहिजे. इतर साधनांचा व्यर्थशीन करू नये. उगा राय निवांत,
शिनसी वाया. मग एवढं सोपं साधन आहे भगवंताच्या श्रद्धापूर्वक घेतलेल्या नामाने, निवांतपणे घेतलेल्या प्रेमपूर्वक नामाने जर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते, तर मग सर्वजण भगवत भावना संपादन करीत नाही. याचं कारण काय? सर्वजण भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्नसुद्धा करत नाही. आणि याचं कारण एकच आहे की सर्वसाधारण सामान्य लोकांची प्रवृत्ती संसारामध्ये गुंतलेली असते. आपल्या सर्वसामान्य लोकांची प्रवृत्ती संसारातच गुंतलेली असते. आणि मग याचे फळ काय मिळते? जे माणसं संसारामध्ये बुडलेली आहेत, शेंडीसकट बुडालेली आहेत, त्यांना त्याचे फळ काय मिळते? म्हणून या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून माऊली सांगतात आपल्याला, सायासे करीसी प्रपंच दिननिशी. आपण पाहिला अर्थ, सायासचा अर्थ आहे खटाटोप. माऊली आपल्याला प्रश्न विचारतात, प्रपंचात रात्रंदिवस अवल्यातपणे तू सायास करतोस, खटाटोप करतोस, का करतोस तू? वास्तविक तुला माहीत नाही का प्रपंच म्हणजे संसार कसा आहे? अनेक वेळेला ऐकलं आहे, संतांच्या अभंगवाणीतून ऐकलेलं आहे. संसार कसा आहे ते वर्णन करतात. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार कसा आहे? दुःख मूळ आहे. ज्याप्रमाणे अग्नी भडकल्यानंतर चारी बाजूने आपली जशी अवस्था होईल, त्याप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे संसारामध्ये असताना. दुःखाग्नीमध्ये आपण रोजच जळतो आहे, तरी देखील आपण रात्रंदिवस कष्ट करतो प्रपंचासाठी, दिवस रात्र मेहनत घेतो संसारासाठी. वास्तविक या संसारामध्ये सतत अशांती आहे, सुखाचा लवलेश नाही, क्षणभर सुखाचा उपभोग मिळत नाही. आपल्याला एक क्षणभर देखील सुखाचा आनंद मिळत नाही. उलट सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुख मिळेल या आशेवरच आयुष्य संपून जाते. तरीही आपल्या संसाराचा वीट येत नाही आपल्याला. आशेवरच आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. मला आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, तरी आपल्याला वीट येत नाही. वीट तर जाऊ द्या, कंटाळा पण येत नाही. उलट आपण काय म्हणतो, ये भी दिन जाएंगे. आज माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, काही हरकत नाही, ये भी दिन जाएंगे, असा आपण भ्रामक विचार करतो. आपल्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा संसारातच गुंतून जातो. हे एका जन्माचं नाही, माऊली सांगतात अनेक जन्माचं हेच आहे. आणि त्यामुळे कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. अशा प्रकारे प्रपंचाच्या सफलतेसाठी आपण सायास करताना आपली अशी अवस्था होते, आपण निसृग म्हणजे निर्लज्ज म्हणून जातो, निर्लज्ज होऊन जातो आपण. तरी देखील आपण संसाराला काही सोडत नाही. म्हणून माऊली म्हणतात, एवढा खटाटोप करून, सायास करून तुला सुख मिळत नाही, मग ज्याच्यामध्ये सुख आहे त्यासाठी तू का प्रयत्न करत नाही? हरिसी न भजसी कवण्या गुणे. हरीचे भजन का करत नाहीस? जो पूर्ण सुखाचे आगर आहे त्याचं तू भजन का करत नाही? कवण्या गुणे का बरे करत नाही? संसारासाठी एवढे कष्ट करतो, दिनरात सायास करतो, तेवढे कष्ट परमार्थासाठी, नित्य हरिभजनासाठी तू का घेत नाहीस? जेवढा प्रपंचाकरता तू तळमळ करतो,
तेवढी तळमळ जर तू प्रपंचासाठी न करताना परमार्थासाठी केली, हरिभजनासाठी केली, भगवंताच्या प्राप्तीसाठी केली, तर तुला जे सुख पाहिजे, कधी नष्ट न होणारं, दुःख मिश्रित नसलेलं ते तू सुख तुला प्राप्त होईल. पण कधी जर नित्य नियमाने हरीचे भजन केले, जर आपण नित्य नियमाने, हा शब्द महत्त्वाचा आहे, कधी कधी नाही, केव्हा तरी नाही, मनात आलं तर नाही, नित्य नियमाने हरीचे भजन केले, आवडीने हरीचे भजन केले, तर सुखरूप असणारा हरी आपल्याला सुखी का करणार नाही? पण त्याच्याकरता आपल्या मनामध्ये आवड पाहिजे. आपली आवड आहे संसारात, आपली आवड संसारात आहे. त्यामुळे आपण सवड काढून संसार करतो आणि परमार्थात आवड नाही, त्यामुळे आपल्याला सवड मिळत नाही. परमार्थामध्ये आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्याला आवडत नाही, म्हणून आपल्याला सवड मिळत नाही. त्यामुळे किती लोकांना आपण सांगितलं या बाबतीमध्ये की सुख पाहिजे असेल तर भगवंताची भक्ती करा, ते म्हणतात अहो एवढं काम आहे आमच्या मागे, दिवसभर फुरसत नाही. समजून जायचं याला भगवंताबद्दल भक्तीबद्दल आवड नाही. म्हणून आपण आवडीने नित्य नियमाने श्रद्धापूर्वक भगवंताचे नामस्मरण केले, तर तो सुखरूप असणारा हरी आपल्याला सुखी करणार नाही का? तुकाराम महाराज सांगतात, या पूर्ण चराचरामध्ये भगवंतासारखा सुखी कोण आहे मला सांगा. सुखरूपा ईसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिकात. आपल्या प्रश्न विचारतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, दुसरा कोणी आहे का मला सांगा. मग तुम्ही सांगा कोण आहे. मग महाराज पुढच्या सांगतात, माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोणी आहे का? याचा अर्थ तो स्वतः सुखरूप आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे भजनाच्या मार्गातून गेलो, प्रेमाने भजन केले, तर तो आपल्याला निश्चित सुख देईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जी गोष्ट जिथे मिळते तिथेच जायला पाहिजे, त्यात बाजारात गेलं पाहिजे. ज्या बाजारामध्ये ती गोष्ट मिळत नाही तिकडे जाऊन काय फायदा आहे. आपण आलेलो आहे संसाररूपी दुःखाच्या बाजारामध्ये आणि शोधतो आहे सुख. कसं मिळणार? आंबे घ्यायला गेला, परंतु तो भाजी मार्केटला गेला तर त्याला भाजी मिळणार. मग आंबे पाहिजे असेल तर फळ मार्केटला जायला पाहिजे आपल्याला. तसं दुःखरूपी संसारात राहून आपल्याला दुःखच मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा का आहे? प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा का बरं आहे? कारण त्याचं मूळ स्वरूप सुखरूप आहे. प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप कसं आहे? सुखरूप आहे. आणि म्हणून प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण आपण सुखरूप जो परमात्मा आहे त्याच्याकडे जातच नाही. मग आपल्याला सुख मिळणार कसं? वास्तविक पाहता भगवंताने आपल्याला हे मानवी देह दिलेला आहे, केवळ भजनासाठीच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असा मनुष्य देह भजनासाठीच आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. याच्याकरता आपल्याला सुंदर असे डोळे दिलेले आहेत, हात पाय कान नाक सर्व अवयव जागच्या जागी दिलेले आहेत. आणि असं असताना जर आपण भगवंताला भजन केलं नाही तर आपला जन्म वाया जातो. आपण संसारामध्ये बुडून जातो.
आणि संसार करण्यात आपला अनेक जन्म वाया जातात गेले आहेत. म्हणून माऊलींचं सांगणं आहे, भगवंताने मोक्षप्राप्तीसाठी दिलेली मानव देहरूपी संधी आपण वाया घालवू नये. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. ही संधी आपल्याला वारंवार मिळणार नाही. म्हणून आपण या जन्मातच भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण हे ज्ञान आपल्याला बाकी कुठल्याही जन्मात नाही. भगवंताची प्राप्ती करून आपण सुखरूप होणं, मोक्षप्राप्ती करणं, हे ज्ञान फक्त मानवी देहातच आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतरच आहे. बाकी कुठल्याही योनीमध्ये हे ज्ञान नाही. असं इकडे म्हटलेलं आहे, पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य माहीत नाही, योग्य अयोग्य माहीत नाही, चांगलं वाईट माहीत नाही, सारासार माहीत नाही. मग हे फक्त मनुष्यालाच माहीत आहे. आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. जो हरिपाठात विचार केलेला आहे माऊलींनी, सारासार विचार हरिपाठ आपण शिकतो कशासाठी अभंग, तो विचार ऐकून त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. तरच आपण शिकल्याचा अनुभव येणार आहे, आपल्याला लाभ होणार आहे. म्हणून मानवी जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, सफलता कशामध्ये आहे, हे सांगताना माऊली म्हणते शेवटच्या चरणामध्ये, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावर हरिनामाचा नित्यजप करणे अत्यंत आवश्यक आहे. हे मी आग्रहपूर्वक सांगतो, असे माऊली म्हणते. माऊलींचं म्हणणं आहे, मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर आपण हरिनामाचा नित्यजप केला पाहिजे. म्हणजे माऊली म्हणते त्याच्यापासून काय लाभ होईल. जर आम्ही हरिनामाचा नित्यजप केला तर त्याचा काय लाभ होणार आपल्याला, ते या अंतिम चरणाच्या उत्तराला सांगते माऊली. तुटेल धरणे प्रपंचाचे. जर आपण नित्य नियमाने प्रेमाने श्रद्धापूर्वक हरिनामाचा जप केला तर आपल्या मागे अनेक जन्म जे प्रपंचाचं धरणं लागलेलं आहे, प्रपंच मागे लागलेला आहे, तो तुटेल. तुटेल धरणे प्रपंचाचे. नामजपाने संसाराचे धरणे तुटते. काही वेळेला देणेकरी येतात. आपण कर्ज घेतलेलं असेल, आपल्याला ते वेळेवरती फेडता आलं नाही, तर देणेकरी येतात आणि आपल्या दारात धरणं धरून बसतात. आपल्या दारामध्ये धरणं धरून बसतात. आणि मग ते आपलं कर्ज आहे ते जोपर्यंत आपण त्यांना देत नाही तोपर्यंत ते काही जात नाही. आपल्या मागे जन्ममृत्यूच्या संसाराचं जे चक्र लागलेलं आहे, हे जे धरणं धरून बसलेलं आहे, त्याची आपल्याला या नामजपातून मुक्ती मिळते. त्या ते धरणं धरलेलं आहे ते तुटतं. आपलं संसारातून मुक्ती होते. दुःखरूप सागरातून मनुष्य पलीकडे म्हणजे पलीकडच्या किनाऱ्याला जाऊन परमानंदाचा अखंड सुखाचा मनुष्य अधिकारी होतो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला जो दुःखरूपी संसार अनेक जन्मापासून मागे लागलेला आहे त्याच्यातून मुक्ती मिळते. त्याच्यातून आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. श्रीहरीची अनन्य भक्ती, श्री गुरूंचा आशीर्वाद आणि भगवंताची अमोघ कृपा या त्रिविध शक्तीच्या बळावरच
नामधारकाला ईश्वर साक्षात्कार निश्चितच होतो. कोणतेची त्रिवीर शक्ती? श्रीहरीची अनन्य भक्ती, अनन्य भावाने भगवंतावर प्रेम करणं, कुठली अपेक्षा न ठेवता भगवंतावर प्रेम करणं, त्याची भक्ती करणं. श्रीहरीची अनन्य भक्ती. पुढे म्हटलेलं आहे श्री गुरूंचा आशीर्वाद. ही फार मोठी आवश्यक गोष्ट आहे. श्री गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो. कारण श्री गुरूच आपल्याला हरीची ओळख करून देतात. श्री गुरूंशिवाय, सद्गुरूंशिवाय आपल्याला हरीची ओळख होत नाही, भगवंताची ओळख होत नाही. भगवंत जरी समोर आला तरी आपल्याला तो ओळखता येत नाही. आणि त्यामुळे श्री गुरूंचा कृपाशीर्वाद आणि भगवंताची देखील अमोघ कृपा दोन्ही पाहिजे. श्री गुरूंचा आशीर्वाद मिळण्याकरता भगवंताची कृपा पाहिजे आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय श्री गुरूंचा आशीर्वाद मिळत नाही. आणि हा जर त्रिवेणी संगम झाला, श्रीहरीची अनन्य भक्ती, श्री गुरूंचा आशीर्वाद आणि भगवंताची अमोघ कृपा, हा त्रिवेणी संगम झाला तर नामधारकाला, जो नामधारक आहे, भगवंताचं नामस्मरण करणारा आहे सतत, त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो, भगवंताची प्राप्ती होते. अजून काय आहे त्याचा फायदा? श्रीहरीचे पवित्र कल्याणकारी नाम अविरत घेतल्याने, निरंतर घेतल्याने संसाराची बंधने तुटून पडतील. आणखी त्या नामाचा काय फायदा आहे? मन आणि बुद्धी शुद्ध होईल. भगवंताच्या नामाने आपलं मन आणि बुद्धी शुद्ध होते. त्याने काय होणार आहे? मन आणि बुद्धी शुद्ध झाल्यानंतर काय फायदा आहे? अंतःकरणात प्रेमभक्तीचा उदय होईल. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेमभक्ती निर्माण होईल आणि ते निर्माण झाल्यानंतर भगवंताची असीम कृपा आपल्यावर निश्चितच होईल, यात काय संशय नाही. म्हणून माऊली पुन्हा पुन्हा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सतत निरंतर भगवंताच्या हरीच्या नामाचा उच्चार करा. आणि आपण पहिल्या अभंगाच्या सुरुवातीला त्याचा अर्थ पाहिला आहे. हरी मनाने म्हणा नाही, हरिमुखाने म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटलेलं आहे. कारण मन चंचल आहे, ते आपल्याला स्थिर राहू देणार नाही. म्हणून आपण मुखाने म्हणायचं. त्यावेळेला आपण त्याचा विचार केला आहे, आता पुन्हा नको. फक्त आपण हे लक्षात ठेवायचं, भगवंताच्या प्राप्तीसाठी, आपल्या प्रपंचाचं धरणं तुटण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी आपण एकच करायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिओम. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.